मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे नवीन वर्ष, तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर हे पहा, या चौकोनी गळ्यामध्ये कटवरची खूप फॅशन आलेली आहे. तर या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. तर हा ब्लाऊज मी गळा डिझाईन कशी शिवली कटवर, तर चला आपण सुरुवात करू. हा चौकोनी अर्धा भाग आपण इकडे शिवून तयार केलाय आणि हा हाफ भाग आहे. तर हा मी सुईचाच ठेवून आहे ना चौबाजूने शिवून घेतलाय आणि हे कटवर्क काढून घेतलंय, पाहू शकता तुम्ही. तर आता इथून आपल्याला शिवायला सुरुवात करायची कटवर्कला. तर हे पहा, या पद्धतीने शिवून घ्यायचं कटवर्क. बरोबर कोण्या सुई टेकून धरायची. असं गोल शिवून घ्यायचं आणि कपडा ठेवताना थोडंसं इथं गॅप ठेवायचा, पार खिटून नाही कट करायचं. म्हणून हे असं गोल शिवून घ्यायचं. ह्याच्यात सुई थांबवून ठेवायची आणि बरोबर किनारीला कॅनव्हासचा टिप मारून घ्यायची असते. तर हे पाव इंच आता हे टिप मी एक्स्ट्रा ठेवलं होतं. हे शिवून झाल्यावरच लागन तसं आपण मुडपून घ्यायचं. हे पहा, तुम्ही आधी पण मुडपू शकता, पण कटवर शिवल्यानंतर आपल्याला जास्त अंदाज येतो. इथं मी कच्ची शिलाई मारली होती पहा, जेणेकरून घसरावं नाही म्हणून. तर ही कच्ची शिलाई आता मी उसून काढते पहा. मोठी टिप मारली होती 5 नंबरची मी याला. हे पहा, निष्ठावं नाही म्हणून मी मारली होती ही टिप. हे पहा, ही टिप आपण उसून घेतली. आता हे ना, हे कडेने असे गोल कापून घ्यायचं पहा. हे बरोबर आपण बाहेर एक्स्ट्रा ठेवलं होतं ना, त्यानुसार कट करायचं. हे पहा, पार खिटून पण नाही कापायचं कॅनव्हासच्या. आपली टिप कधी कधी आत बाहेर होती ना, तर थोडासा गॅप ठेवायचा त्याच्यात. तसं हे ना, वेळ लागतो अशा ब्लाऊजांना शिवायला, पण डिझाईन खूप छान वाटते. सध्या खूप ट्रेंड आहे या कटवर्कचा. कट करताना लई व्यवस्थित कट करायला लागतंय. एक्स्ट्रा कट करून टाकायचा, जास्तच भाग होता माझा. आणि हा खाच्यात आता नंतर टिप असं कट करून घ्यायचं. बरोबर तुम्ही असं क्रॉस पण कट केलं म्हणजे व्यवस्थित तिथं कट होतं दोन्ही बाजूने. आणि आता हे पलटून घ्यायचं कोणी.
जास्त जोरात नाही याला प्रेस करायचं, नाही तर कधी कधी कपडा आपला निसटण्याची भीती असते. त्यामुळे सावकाश कोणी काढायचे मैत्रिणींना. थोडंसं नंतर टेस्टरच्या साहाय्याने थोडं काढून घ्यायचे कोणी. हे पहा असे, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपले गोल राऊंडमध्ये निघतात असे. सावकाश फिरवायचा टेस्टर पण, नाही तर काय होतंय ते कधी कधी निसटतं पण. हे बघा किती सुंदर आपले कोणे निघालेत हे सगळे अर्धवर्तुळकार. कोणे काढून झालेत. आता इथून आपल्याला अशी कडेला टिप मारून घ्यायचे. हे अशी जिथं आपला कोण आहे ना तिथं टिप थांबून घ्यायची अशी, आणि नंतर अशी कडेला थोडीशी बारीक टिप ठेवायची, जेणेकरून मशीन आपली लई फास्ट पळत नाही. बारीक टिप ठेवायची अशी गोल आपण ज्यावेळेस शिवतो ना, बारीक टिपेने आकार पण छान दिसतो. आपलं यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर ऑलवर प्रेस करून सर्वात आधी माझे नवीन नवीन व्हिडिओ पहा. व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. सोपी माहिती असते आपल्या चॅनलवर आणि भाषा मराठी. पाठीचा इथं 1.5-2 इंच अंतर ठेवायचं फिटिंगचं, आणि असं खून करून इथं टक्स मारून घ्यायचा 3-3.5 इंचापर्यंत. त्याच्यावर आपण ही कमरपट्टी जोडून घेऊ. इथं एक टक्स जरूर घेत जा मैत्रिणींनो. मी नेहमी सांगत असते, तिथं टक्स घेतला ना काय होतं, आपली कमरपट्टी एकदम छान बसते, अशी सुपेर, अशी ओढल्यावानी नाही होत. म्हणून दाबटीप टक्स घ्यायचा असतो. त्यानंतर आता 5 नंबरची टिप मारताना हा कोणा इथं दाबायचा आणि हे असा घ्यायचा, आणि इथून आपल्याला इथं अशी टिप मारून घ्यायची पहा, जेणेकरून आपला हा भाग पुढं गेला नाही पाहिजे. पहा तर आपल्याला फक्त कोणच घ्यायचा आहे फक्त. इथून टिप मारून घ्यायची 5 नंबरची. तर हे पहा आपलं झालं दुसरा भाग शिवून. आता हे मणी आपल्याला इथे लावून घ्यायच्यात. हे कोणे दिसतात ना, इथे एक एक मणी लावून घ्यायचा, त्याने छान गेटअप दिसतो ब्लाऊजला. हे पहा, आणि मी 4 पदरी धागा घेतलेला आहे मैत्रिणींनो. इथं
खाली 60 गाठण द्यायची, 2 गाठणी द्यायच्या म्हणजे पॅक होते. मॅचिंग धागा नाही म्हणून मी तो तोडलाय, ते खराब दिसतं. नाही तर आपण बटन हुक लावतो तसा धागा बी ठेवू शकतो, पण जांभळा धागा गोल्डन मण्यावर छान नसता दिसला म्हणून मी गोल्डन धागा घेतला. छान वाटतंय पहा मणी लावल्यावर. हे पहा आता हे आपले दोन्ही भाग शिवून तयार झालेत, पाहू शकता. तर आता इथं मध्ये लावायला आपल्याला आहे ना कपडा क्रॉसमध्ये पट्ट्या लावायच्या, तर अशा तिरक्या, इकडून एक तिरकी आणि इकडून एक तिरकी. तर या ब्लाऊजला एकाच साईडने काट होता, तो काट गेला भाईला. मग आता याला आहे ना आपल्याला असं प्लेन कपडाच उरलाय, तर याचा आपल्याला क्रॉस पट्ट्या तयार करून घ्यायच्या 2. तर हे पाहू शकता, हे कपडा घेतलाय मी जवळजवळ 2 इंच रुंदीचा. तर आपण नॉट सारखं पहिली याची दोरी तयार करून घेऊ. आणि याला आता आपल्याला अशा कात्र्या मारून आहे ना हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे. असं पलटी करून घेऊया कपड्याला आपण. थोडंसं आपली ही नॉट क्रॉस काढून घ्यायची. आता ही पट्टी पाहू शकता, शिवून घ्यायची मैत्रीण आपल्याला. ना अशा 2 पट्ट्या आपण तयार करून घेतल्या, हे पहा. आणि ह्या आपल्याला अशा क्रॉसमध्ये जोडायच्यात. तर आता ह्या प्लेन छान नाही दिसत, तर आपण या ठिकाणी ना हे पहा अशी कॉन्ट्रास्ट ही लेस घेतली याच्यामध्ये आपण, आणि ही लेस आपण अशी कडेला लावून घेणार आहे मैत्रिणींनो. हे पहा, म्हणजे त्याने आपलं छान दिसेल कॉन्ट्रास्ट. हे मल्टी कलरची लेस मी आणलेली आहे. प्रकारे आपण पॅच तयार करून घेतलाय. आणि हे पहा, हे असं आहे ना, तरी आपल्याला असं क्रॉसमध्ये ठेवायचं आहे मैत्रिणींनो. हे पहा, जास्त नाही, नॉर्मल क्रॉस करायचं. हे पहा, या प्रकारे हा पॅच असा क्रॉसमध्ये ठेवायचा. आणि हे जे एक्स्ट्रा आलंय ना, हे नंतर आपण मुडपून घेऊ शिवताना. तर आता सध्या मेन शिवून घेऊ आपण हा भाग. इथं टाचणे लावून घेऊ पहिल्यांदा, म्हणजे निसटायला नको. असं क्रॉसमध्ये पॅच तयार केलाय. कसं वाटलं तुम्हाला हा पॅच? हे नंतर आपण असं मुडपून घेणार आहे जे बाहेर निघले ना एक्स्ट्रा. आणि चला आता आपण हे या प्रकारे शिवून घेऊ. आपलं मधलं अंतर हे 5.5 असायला पाहिजे. आणि हा पॅच बरोबर इकडून बघा 3.25 आणि इकडनं पण 3.25च भरला पाहिजे. हे पहा, तर बरोबर भरलाय. आता याप्रमाणे आपण टिप मारून घेऊ. तर हे पहा, आता आपण आधी या साईडची टिप मारून घेऊ. टिप थोडी बारीक ठेवायची आणि जसं वळण आहे तसंच शिवायचं मैत्रिणींनो.
ना हा आपल्याला असंच खाली मोडकून घ्यायचा आहे मैत्रिणी, आपल्या आकारानुसार. हे पहा, आणि इथे असं सरळ टीप मारून घ्यायचं. आता आपलं शिवून झालंय. आता इथं आपण आहे ना एक सरळ टीप मारून घेऊ, जेणेकरून आपला पॅच मध्ये राहील त्या समांतर. इथं आपण अशी एक पट्टी लावणार आहे. हे पहा, ही म्हणजे आपली फिनिशिंग छान दिसेल. तर मी ही पट्टी तयार करून घेतली आहे 1.5 इंचाची. तर याला आपण कडेला एक टीप मारून घेऊ. आपल्याला हे असं मधोमध ठेवायचं आहे बरोबर सेंटरमध्ये, आणि मग हे आपलं बरोबर एकसारखं डिझाईन तयार होईल, पाहू शकता. तर इथं शिवून घ्यायचं असं. नंतर आपल्याला मैत्रिणींनो इथं पहा एक लेस लावून घ्यायची, इथून एवढी इकडं इथपर्यंत, आणि इकडे ही इथून एवढी. मी असे लटकन बनवलेत, तर ते आपण इथे लावून घेऊ. अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, आपली किती सुंदर डिझाईन तयार झाली आहे. लटकन वगैरे सगळं पाहू शकता तुम्ही. हे पहा, आणि हे पहा किती सुंदर आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आहे. आणि अशाच सुंदर सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन शिकण्यासाठी नक्की जयश्री लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद मैत्रिणींनो.